नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल। मी अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजचा ब्लॉग होणार आहे जो की आहे होम टूरचा। तर इथे आमचे एंट्रेस असे होते, गेटमधनं आल्यानंतर इथे पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये आम्ही छोटी फार झाडे कुंड्यात लावले आहेत। त्यानंतर डाव्या साईडला आल्याबरोबर चप्पलचं स्टँड ठेवले। सो हे स्टाईल्स वगैरे आहेत। तर आमचं घर नाही आहे ना, फ्लॅट आहे, हे रो हाऊस आहे। तर एंट्रेसला अशा 3 पायऱ्या आहेत आतमध्ये जायला आणि दरवाजाच्या वरती बघा गणपती बाप्पा आहेत। तर चला आपण आतमध्ये जाऊ, आतून सगळं पूर्ण रो हाऊस बघूया, चला। तर हे बघा इथे एंट्रेसला मेन डोअर आहे जो की सेफ्टी डोअर म्हणू शकतो आपण याला। त्यानंतर हे लाकडी दरवाजा आहे। तर अगोदर आपण हे बंद करून घेऊया। आणि हे बघा इथे मी जे इव्हिल आईज बनवलं होतं, जे की मी DIY केलं होतं घरी। तर कसं वाटतंय सांगा मला नक्की। तर जे की कार्डबोर्ड होतं गोल ऑलरेडी गोल होतं आय थिंक, आणि त्याच्यावर मी हे इव्हिल आईज बनवून घेतलं होतं। तर डोअर बंद करून बघा लाईट चालू करते आणि पूर्ण लाईट चालू केलेत मी। आणि सिंपल अशी POP केली आहे, जास्त ओव्हर नाही आणि जास्त लाईटिंग वगैरेची नाही आहे। सो सिंपल आहे। आणि इथे फक्त 2 कलर आहेत, एक सिल्वर नॉर्मल कलर आणि एक गोल्डन कलर आहे। तर मी तुम्हाला गोल्डन कलर दाखवते ते आता अगोदर। तर इथे बघा एंट्री झाल्यास दरवाजाच्या शेजारी मी हे चावी अडकवण्यासाठी बोर्ड आणला आहे, जे की मी मेशोवरनं ऑर्डर केला होता। आय थिंक 120 का 115 मला सांगता येणार नाही, पण 120च्या आतच होतं। मी हे ऑर्डर केलं होतं आणि खिळे ठोकून लावले। तर बेस्ट क्वालिटी आहे, मस्त आहे। तर मी दरवाजाच्या शेजारीच केले, जेणेकरून आम्ही बाहेर जाताना चावी घेऊन जायला किंवा आले लगेच अडकवायला तर इझी जातं। सो मी दरवाजाच्या शेजारीच त्यामुळे इथे लावलं आहे की आले की लगेच अडकवण्यासाठी। तर हे त्याच साईडला आपल्याला इथे खिडकी आहे, जे की विंडो मोठी आहे आणि मस्त आहे, हवा वगैरे खेळते राहते। त्याच्याच खाली इथे मी सोफ्याचे 2 खुर्च्या ठेवल्यात आणि त्याच्या शेजारी हे मोठा सोफा आहे, जो की मला लग्नात भेटलेला आहे, लग्नातलं सामान आहे हा। आणि हे हॉलमधलं म्हणजे एंट्रन्सलाच हे सोफा वगैरे दिसतो आल्याच्या नंतर। आणि समोर दरवाजाच्या आत आलं की समोर आम्हाला भिंतीला हा महाराजांचा राज्याभिषेकचा फोटो लावला आहे, भला मोठा आहे। हे वास्तुशांतीच्याच वेळेस गिफ्ट भेटला होता। सो हे त्याच्याच अपोजिट साईडला, सोफ्याच्या अपोजिट साईडला TV लावले आहे आणि विदाऊट फर्निचरचं आहे हे। सो त्यामुळे समजून घ्या। तर आम्हाला केबल नाही आहे, आम्ही डायरेक्ट वायफायवरती कनेक्ट करतो TV बघायला, काय हौस नाही, वायफायवरती चालून जातं आमचं। तर हा आहे हॉलचा पूर्ण व्ह्यूज। तर पूर्णपणे व्ह्यूज पाहिला असेल हॉलचा, तर त्याच समोर लगेच आमचं किचन आहे आणि किचनमधनं वरती जाण्यासाठी जिना आहे। तर हा जिना वरती बेडकडे जातो। सो आधी आपण किचन पाहूया। तर एंट्री आलेच की इथे आम्ही डायरेक्ट फ्रीज ठेवला आहे आणि थोडा पसारा आहे तसं समजून घ्या। तर तसा फ्रीज आतनं स्वच्छ आहे आणि इथे लगेच आमचं भलं मोठं किचन आहे। किचन भरपूर मोठे आहे आणि इथे मी भरण्या लावल्या आहेत, काचेचं करून घेतलं आहे, जेणेकरून मला आहे ना इझी पडतं स्वयंपाक करताना। जे शेंगदाणे तिखट वगैरे जे लागतं ते मी सर्व इथं ठेवून घेतलं आहे। आणि इथं मी हंडा ठेवला आहे, जे की पेंडिंगला, जर सपोज लाईट वगैरे गेली तर ह्याच्यात पाणी ठेवावं म्हणून। तसा फिल्टर आहे पण तरी। तर इथे किचन आवरून वगैरे घेतलं आहे आणि हे फिल्टर आहे जो की आम्ही कालच घेतला आहे, नवीनच आहे। आणि हे ओपन
टँक काढून स्वच्छ करता येते. हे वरच्यावर जे निळ्या कलरचं आहे ते निघतं आणि पाणी थोडंसं वेगळं लागते कारण नवीन आहे तर सवय नाही. पण हे टँक काढून धुता वगैरे येतं, स्वच्छ करता येतं. तर त्यामुळे हे बेस्ट आहे फिल्टर. तर कालच घेतला आहे. सो इथे लाईटिंग वगैरे लागते चालू केल्यानंतर, की भरल्यावर हिरवी नाही निळी लागते आणि चालू असल्यावर लाल कलरची लागते. तर इकडे उजव्या साईडला मांडणी लावली आहे, जे की भांडी ठेवते कारण का ट्रॉली वगैरे नाही आहे. सो मांडणीलाच लावले. तर फर्निचर करायचं आहे नंतर. आणि तिथंच छोटंसं माझं देवघर आहे, जे की त्यात स्वामी समर्थ, लक्ष्मी आणि गणपती आहेत. तो पाहू शकता. छोटी आहे पण मनापासून पूजा आहे. तर बघा. तर देवघराच्या पाठीमागे हे जिन्याखालचा एरिया आहे. तर हे तर डायनिंग टेबल आहे, जे की मी वापरत नाही आणि हे एक्स्ट्राचं सामान आहे जे की इथं ठेवलं जातं. आणि हे त्यांचे बॅग, जे की आले की इथंच ठेवतात, ज्याचे घर त्याची इच्छा. तर चला, त्या जिन्याच्या समोर म्हणजे किचनच्या पाठीमागे तर ड्राय बाल्कनी म्हणू शकतो किंवा मोकळी जागा म्हणू शकतो. तर मी हे तर कचरा झाडू वगैरे ठेवण्यासाठी यूज करते, हे बाकी कशासाठी नाही. वरती काही एक्स्ट्राचं सामान ठेवलं आहे. तर इथं मी नेट मारून घेतली कारण का पाठीमागे ना जंगलसारखं आहे, तर साप वगैरे येऊ शकतात त्यामुळं. तर चला आपण पूर्ण किचनचा व्ह्यूज बघूया आपण. चला. तर आता जाऊया आपण बेडकडे. तर किचनच्या आणि हॉलच्या मधोमध असा जिना आहे. तर इथे ना खाली फूट लॅम्प लावले आहेत. तर पूर्ण जिना भरून फूट लॅम्प आहे तिथे. तर पूर्ण जिना आहे. तर आपण अगोदर लाईट लावूया आणि वरती जाऊया. तर चला. मेन मुद्दा की इथे तनू झोपली आहे आणि हा बेड जो आहे की स्टडी आणि तनूच्या खेळण्यासाठी आहे, जो की पसाराच असणार आहे इथे. तर चला आपण बघूया. तर तनू इथे झोपली आहे शांत. तर अगोदर आपण आवाज न करता आत येऊया. तर हा बेड स्टडी रूम किंवा तनूच्या खेळण्यासाठी म्हणू शकतो. तर इथे तनू शांतपणे झोपली आहे, त्यामुळे तर हा व्हिडिओ चालला आहे. तर हा हे बघा आमचे सासरे बुवा आहेत. तर तनू उठली इथं. तर हे सासरे बुवा आले आहेत आमच्या तनूकडे भेटण्यासाठी. तर आपण बघूया पुढे. चला. तर खिडकीच्या शेजारी इथे आम्ही टेबल ठेवला आहे, जो की त्यांच्या कामासाठी आहे. जो की इथे मी बघा 2 फ्लावर पॉट ठेवलेत, डायरीज आहेत, लॅपटॉप आहे आणि हा लाफिंग जो काही बोलतात त्याला लाफिंग मॅन वगैरे काय आहे. तर इथे तनूचे बुक्स आहेत 2-3 आणि बस एवढंच आहे. तिथे काही चार्जिंगचे पॉईंट आणि त्याच शेजारी खिडकी. मी जसं बोलले होते पाठीमागे जंगलसारखं आहे, तर इथे बरंच साप वगैरे निघतात. आणि इथे बघा आमच्या तनूचं छोटंसं असं घर आहे, टेंट हाऊस म्हणावं लागेल. आणि त्यात मी खेळणे ठेवते, तरी पण तनू ह्यात पसाराच करत असते. आणि पलीकडच्या साईडला टेबलच्या त्या ज्या साईडला आहे तिथं टॉयलेट बाथरूम आहे. दोन्ही अटॅच आहे. तर ते आम्ही काही यूज करत नाही. तर चला आपण बघूया आमचा बेड मेन. तर इथे पण मी इव्हिलाइज बनवला आहे. तर बघूया आपण बेड अगोदर. तर एंट्रीला आल्याच मधोमध असा बेड ठेवला आहे मी. लाईट लावते.
तर हा बेड आहे पूर्ण मस्तपैकी असा, आणि हा तनुचा टेडी बड्डेला गिफ्ट आलेला मी ठेवला. आणि इथं ऑलला मी पेंट केला आहे, डिझाईन काढली. ह्याचा ट्रीचा तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केला आहे यूट्यूबवरती काढताना. सो इकडच्या साईडला दरवाजाच्या पाठीमागे हा बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे, जो की त्यांच्या कामाचा आहे तो. सो तिकडे शिफ्ट करायचा आहे. तर बेड हा 12 बाय 15चा आहे, आय थिंक 12 बाय 15चाच आहे. तर हे कपाट आहे जे की लग्नात भेटलं आहे मला. आणि म्हणजे बेडच्या समोर कपाट ठेवलं आहे. आणि इकडे मी मेशोवरनं हे बॉक्स मागवले होते डोअरचे. आणि राऊटर आहे. आणि ही फ्रेम आहे जी की लग्नात गिफ्ट भेटली होती. 3 पीस आहेत त्याचे. मध्ये राधाकृष्णाचे आहे आणि कडेला 2 मोर होते. तर राधाकृष्णाचे लावले नाही आणि बसत नव्हतं तिथे. सो मी 2च मोराचे लावलेत. आणि इथे आमची गॅलरी मेन. तर चला बघूया आपण गॅलरी. तर स्लायडिंगचेच डोर आहेत त्याला. आणि मस्तपैकी व्ह्यूज दिसतो समोरचा. तर समोर जरा काम चालू आहे त्यामुळे. तर हे जिथे मी पेंटिंग केले आहे ते सरळ बाजूला वॉश बेसिंग आहे. आणि तिथे मी मिरर लावला आहे, ते पाहू शकता. आणि हे मस्तपैकी स्टाईल आहे. आणि इथे आरसा, खाली वॉश बेसिंग. आणि मी कचराचा डबा ठेवते इथे, जेणेकरून वरच्यावरी थोडासा फार कचरा झाला तर तिथं भरता येईल. आणि हे आमचं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. तर बेडच्या बाहेरनं वरती लगेच जिना आहे. तर आपण टेरेसवर जाऊया. तर चला, 2 बेड आहेत, मधोमध असा जिना आहे. तर जसं की बोलले होते, फूट लॅम्प आहेत सगळीकडे. तर अख्खा जिना भरून असे फूट लॅम्प लावलेले आहेत. तर आपण वरती जाऊया अगोदर. तेवढ्यात बघा तनू उठले आणि झोपीत आहे. तर बाय बाय करायला लावत होते पण बाय बाय करत नव्हती ती. तर चला आपण वर जाऊया अगोदर. जसं की सर्वांना एक टेरेस असतं तसं आम्हाला 2 टेरेस आहेत. तर आपण अगोदर बॅक साईडचं टेरेस बघूया. तर डोअर ओपन करते. आणि बॅक साईडला जंगल आहे. सो इकडचा यूज केलं जात नाही टेरेस जास्त करून. सो तर बघा हा टेरेस आणि पाठीमागचा व्ह्यूज कसा आहे. तरी इथे तुम्हाला दिसत असेल केशरी कलरचा झेंडा. तिथे स्वामी समर्थाचं मंदिर आहे. तर गाडी लावली त्याच्या समोर. सो तिथे स्वामी समर्थाचं मंदिर आहे. आणि तर रोज त्यांचं नामस्मरण आमच्या कानावर येतच असतं तिथे, जसे चालू असतं त्यांचं. सो इथने पुढच्या साईडचं टेरेस बघूया आपण. तर हे टेरेस भरपूर यूज केलं जातं. सो इथे मी कपडे वगैरे टाकते आणि वर येऊन बसतो 4-5 वाजता कधी कधी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि इथे बघा आमची तनू. बाय बाय कर तनू. बाय बाय कर ना. झोपेत नव्हती. बाय.